ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानं विशुद्धं परमार्थमेकम् अनंतरं त्वबहिर्ब्रह्म सत्यं प्रत्यक् प्रशांतं भगवत शब्द समुद्यम यद्वासुदेवं कवयो वदन्ति। जडभरत राजा रघुगणाला सांगतायत की राजा, विशुद्ध परमार्थ रूप अद्वितीय आणि त्याचप्रमाणे अंतर्बाह्य भेदांहून रहित असं असलेलं परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे। परमार्थ एकच आहे, तो अनंतर आहे, म्हणजे अंतर्बाह्य अशा सगळ्या दोषांपासून मुक्त आहे। तो सत्य आहे म्हणजे कालभेद रहित आहे। तो प्रत्येक आहे म्हणजे आपला आपण अस्तित्वात असणार आहे, त्याच्यासाठी अन्य कोणत्याही कारणांची आवश्यकता वाटत नाही। आणि सगळा व्यवहार त्याच्या सत्तेनं घडून सुद्धा तो शांत असतो आणि तोच भगवान वासुदेव आहे। पण ह्या परमार्थ ज्ञानाची, ह्या परमात्म ज्ञानाची जर प्राप्ती करायची असेल तर महापुरुषांची पायधूळ सतत आपल्या मस्तकाला, शरीराला लागली पाहिजे। जणू काही त्या पायधुळीमध्ये आपण स्नान करायला पाहिजे। आणि असं स्नान केल्यापासून एरवी तुम्ही कितीही तप केलं, यज्ञ यागाची क्रिया केल्यात, वैदिक कर्म केलीत, अन्न संतर्पण केलं, अन्नछत्र घातलं, अतिथींची सेवा केली, दीनदुबळ्यांची सेवा केली, अनेक गृहस्थ धर्माला उपयुक्त आवश्यक अशी अनुष्ठानं केली, धर्मानुष्ठानं केली, वेदाध्ययन केलं, किंवा अगदी जल, अग्नी, सूर्य इत्यादींची उपासना केली, तरी सुद्धा त्याच्यातून ह्या परमात्म्याचं, ह्या परमार्थाचं ज्ञान होणार नाही। आणि हे जर ज्ञान झालं नाही तर गंगेलाच काय, पण सामान्य पाण्याला सुद्धा तो परमात्मा मानणार नाही। जर ह्या परमार्थाची ओळख झाली, हा जर परमार्थ स्वाधीन झाला तर गंगेला परमात्मा मानशीलच, पण त्या व्यतिरिक्त सामान्य नद्या, विहिरीतलं पाणी जे आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा ते तुझी भगवत दृष्टी राहील। शालिग्राम हे भगवत स्वरूपच आहे, तिथे तुला भगवंत दिसेलच। पण हे जर परमार्थ ज्ञान झालेलं असेल तर यक्षचित सामान्य दगडांमध्ये सुद्धा तुला भगवंत दिसेल। आणि आपल्या गुरूंच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा असेल तर त्या गुरूंच्या कृपेमुळं सामान्य पापी माणसामध्ये सुद्धा परमात्मा दिसायला लागेल। हे त्या महापुरुषांच्या चरणधुळीमध्ये स्नान केल्याची ताकद आहे, तो त्यांचा प्रभाव आहे। आणि असा महापुरुषांचा संपर्क झाल्याशिवाय, त्यांचा नित्य सहवास घडल्याशिवाय, जडल्याशिवाय हे परमात्मा ज्ञान कधीही प्राप्त होणार नाही। याचं कारण असं आहे की महापुरुषांच्या या समूहामध्ये, समाजामध्ये सदैव नित्य निरंतर पवित्र कीर्ती अशा भगवान श्रीहरी वासुदेवांच्याच गुणांची चर्चा होते, त्यांच्याबद्दलच बोललं जातं। त्यांचं गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन, रूप संकीर्तन असं सतत घडत असतं। आणि त्यामुळं सामान्य विषय जे माणसाला बांधून ठेवतात, आसक्त करतात, ते त्याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही। आणि जेव्हा या भगवंताच्या कथांचं नित्य सेवन केलं जातं तेव्हा मोक्षाकांक्षी पुरुषाची बुद्धी अत्यंत शुद्ध होते आणि भगवान वासुदेवांच्या ठिकाणी स्थिर होते। एवढं सगळं सांगितल्यानंतर मग आता ते आपलं मूळ रूप प्रकट करायला लागले। ते म्हणाले, राजा, पूर्वजन्मातला मी एक भरत नावाचा राजा होतो। ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारच्या विषयांपासून मी पूर्णतः विरक्त होतो आणि भगवंताच्या आराधनेमध्येच माझा सगळा काळ व्यतीत होत होता।
तरी सुद्धा एवढं असून सुद्धा मी एका यःकश्चित मृगशावकामध्ये अडकलो. त्याच्या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली आणि म्हणून परमार्थ मार्गापासून च्युत होऊन भ्रष्ट होऊन पुढचा जन्म मला मृगाचा घ्यायला लागला. पण भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या भक्तीच्या प्रभावामुळं त्या मृगयोनीमध्ये सुद्धा माझी पूर्वजन्माची स्मृती शाबूत राहिली. कणभरही किंवा क्षणभरही ती कधी लुप्त झाली नाही. आणि म्हणून ह्या जन्मात जनसंसर्गाला घाबरून मी सदैव असंग भावानं आणि स्वतःचं रूप झाकून ठेवून इकडे तिकडे हिंडत असतो. सारांश एवढाच आहे की विरक्त महापुरुषांच्या सत्संगामुळं प्राप्त झालेलं ते ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजेच जणू काही एक धारदार खड्ग आहे, ती सुरी आहे. आणि त्या सुरीच्या योगानं किंवा त्या खड्गाच्या योगानं माणसानं ह्या लोकामध्ये आपल्याला जे जे काही मोह होतात आणि बंधनात अडकावं लागतं, त्या सगळ्या मोहांचा पूर्णतः छेद करायला पाहिजे. नुसता मोहांचा किंवा बंधनांचा छेद करून भागत नाही, तर त्याचबरोबर भगवान श्रीहरींच्या लीलांचं कथन करणं आणि त्या लीला सतत ऐकत राहणं, त्या श्रवण आणि कीर्तनामुळं भगवंताची स्मृती चित्तामध्ये अखंड राहणं, याच्यामुळंच या संसार मार्गातून पलीकडे जाण्यासाठी सोपा मार्ग मिळतो आणि मनुष्य भगवंताची प्राप्ती करू शकतो. स्वामी अखंडानंद सरस्वतीने एक उदाहरण दिलंय. एका ठिकाणी मला वाटतं अमृतसरच्याच आजूबाजूला त्या सुवर्ण मंदिराच्या समोर एक मठी होती आणि तिथे बरेच विद्वान पंडित वगैरे येत असत आणि वेदांतांच्या निरनिराळ्या ग्रंथांवर तिथे प्रवचन होत असत. लोक तिथे शिकायला येत असत आणि त्या मठीच्या बाहेर एक अत्यंत मलिन वेशातला किंवा ज्याच्याकडे कोणी लक्षही देणार नाही असा उपेक्षित असलेला मनुष्य बसत असे. त्याच्या कानावर ती सगळी वेदांताची चर्चा घडत असे, पडत असे. आणि असंच एकदा तिथले जे मुख्य आचार्य होते त्यांनी ती चर्चा करत असताना एका ग्रंथामध्ये एका वाक्याचा अर्थ चुकीचा सांगितला आणि हे यांच्या जेव्हा कानावर पडलं तेव्हा त्यांनी तिथे जाऊन सांगितलं, अहो या वाक्याचा असा अर्थ नाहीये, असा अर्थ आहे. ते ऐकल्यानंतर ते पंडित सुद्धा त्यांच्या पाया पडायला लागले. अहो म्हणजे तुम्ही आमचं अज्ञान पूर्णपणे घालवून टाकलं. तुम्हाला तुमचं अज्ञान निरसलं हे ठीक आहे, पण आता मला इथे राहून चालणार नाही असं म्हणून ते तिथून ते गुप्त झाले. जो ज्ञानी आहे त्यांनी लोकांचं अज्ञान घालवण्यापुरतंच प्रकट व्हायचं, पण मी ज्ञानी आहे असा अहंकार सुद्धा बाळगायचा नसतो. जडभरतांनी या रघुगणाला जे त्याच्या पात्रतेचं होतं ते सगळं ज्ञान त्याला दिलं, आपला पूर्वेतिहास त्याला सांगितला आणि तिथून ते बाजूला झाले. बाजूला होण्यापूर्वी आणखीन काही रघुगणाच्या ठिकाणी जे काही संशय होते ते संशय त्यांनी निरसन करायचं ठरवलं. तर ते काय होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.